पश्चिम आशियातील हा तणाव दिवसेंदिवस वाढत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान केलंय। इराण विरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवाईनंतर अमेरिकेचे पुढचं लक्ष क्युबा असू शकतं असे संकेत त्यांनी दिले। त्यामुळे जागतिक राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। नेमकं काय म्हणाले ट्रम्प आणि या वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात, पाहूयात हा रिपोर्ट। इराण नंतर अमेरिकेच्या रडारवर आता नवा शत्रू, अमेरिकेचं पुढचं लक्ष क्युबा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट संकेत। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण असा संघर्ष अधिक तीव्र होत असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला मोठा दावा आता समोर आला आहे। एकीकडे मागील 72 तासात अमेरिकेनं इराणच्या 24 युद्धनौका समुद्रात बुडवल्याचा दावा त्यांनी केला आहे। यामुळे इराणचं नौदल बचावात्मक स्थितीत गेलं असून हवाई दलही जवळपास निष्प्रभ झालं असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। आणि त्याच वेळी आपलं पुढचं लक्ष काय असणार याचे संकेतही त्यांनी दिले। व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की इराण विरुद्धची मोहीम पूर्ण झाल्यानंतर अमेरिका आपलं लक्ष क्युबाकडे वळवू शकतं। मियामीमध्ये क्युबन अमेरिकन समुदायाची मोठी उपस्थिती लक्षात घेता हे वक्तव्य राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं आहे। आम्हाला आधी हे इराण युद्ध संपवायचे आहे, त्यानंतर आम्ही आमचं लक्ष क्युबाकडे वळवू शकतो। दरम्यान इराण नंतर अमेरिकेची रणनीती क्युबाच्या दिशेनं वळू शकते असे संकेत ट्रम्प यांनी दिल्यानं लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्वेतील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। सध्या अमेरिकेचं लक्ष इराणवरील लष्करी कारवाईवर असलं तरी पुढील काळात क्युबाबाबत नेमकी कोणती भूमिका घेतली जाईल याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की अमेरिकेसाठी आता क्युबा का आहे महत्त्वाचं। क्युबा अमेरिकेच्या रडारवर असण्यामागे अनेक कारणं आहेत। क्युबा हा देश अमेरिकेपासून अवघ्या काहीशे किलोमीटर अंतरावर कॅरेबियन प्रदेशात सामरिकदृष्ट्या त्याचं मोठं महत्त्व आहे। अमेरिका आणि क्युबा यांच्यातील संबंध अनेक दशकांपासून तणावपूर्ण आहेत। 1962 मधील क्युबन मिसाईल क्रायसिस नंतर दोन्ही देशांमध्ये अविश्वासाचं वातावरण कायम राहिले। अमेरिकेत राहणारा क्युबन निर्वासित समुदायाचा अमेरिकन राजकारणात प्रभाव आहे। क्युबाबाबत कठोर भूमिका घेण्याचा राजकीय दबावही अमेरिकन सरकारवर आहे। इराण नंतर अमेरिकेचं लक्ष क्युबाकडे वळणार का हे अद्याप स्पष्ट नाही। मात्र ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे लॅटिन अमेरिका आणि पश्चिम आशियामधील राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। ट्रम्प यांच्या या आक्रमक परराष्ट्र धोरणामुळे जागतिक राजकारणात आणखीन तणाव वाढण्याची शक्यता वाढली आहे हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।